सरकारी रास्तों पर अतिक्रमण करने वालों के खिलाफ अब राजस्व विभाग सख्त हो गया है। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने चेतावनी देते हुए कहा कि जो भी किसान सरकारी रास्तों पर कब्जा करेंगे उसका आधार कार्ड और किसान आईडी रद्द कर दी जाएगी। बावनकुले ने सड़कों और रेलवे से विभाजित खेतों तक पहुंचने के लिए राइट ऑफ वे के तहत सर्विस रोड बनाने के लिए व्यवस्था करने की बात कही की पांधन रस्ता गव्हर्नमेंटचा शासकीय रस्ता जो असेल तो जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर आयडी आम्ही बंद करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना कुठलीही शासकीय योजना मिळणार नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझी विनंती ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता करायचं आहे। तुमच्या शेतातनं रस्ता आता तुम्ही अतिक्रमण केलं, मागचा शेतकरी रस्ता नाही, त्यामुळे त्यांना कोर्ट कचेरी भांडावं लागतं आहे। तहसीलदारकडे एचडीओकडे अपील चालू आहे। याकरता त्या ठिकाणी महत्त्वाचं होतं आणि म्हणून आपल्या माध्यमातून शेतकरी वर्गाला विनंती आहे की शेत रस्त्यावर, पांधन रस्त्यावर, सरकारी रस्त्यावर जे अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढून टाकावे, जेणेकरून आम्हाला रस्ता बांधता येईल आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावता येईल। नाही, आपण आता रस्त्याच्या कडेला म्हणजे हायवेच्या कडेला सर्व्हिस रोड बांधतोय, रेल्वेच्या कडेला एक सर्व्हिस रोड बांधतोय, ज्यामुळं शेतकऱ्याचा जर राईट ऑफ वे गेला असेल तर आपण साईडला रस्ते बांधून ते त्या प्रकल्पाला बंधनकारक केला आहे। प्रकल्प झाल्यानंतर एका शेतकऱ्याचे 2 भाग काढले तर साईडनी एक रस्ता बांधायचा आणि त्याला शेतात रस्ता करून द्यायचा, हा निर्णय सरकारने घेतला आहे।